नमस्कार मित्रो, मी पत्रकार भुजंगराव सोनकांबळे। सध्या आता मी कंधार तहसीलच्या समोर आहे। कंधार तालुक्यातील पानशिवडी या गावचे शेतकरी या ठिकाणी आपण पाहत आहोत आमरणला उपोषणाला बसले आहेत। यांनी तहसीलदार यांना वेळोवेळी निवेदन दिले। ज्या शेतकऱ्याच्या पुरामध्ये जमिनी खरडून गेल्या, अतोनात नुकसान झालं, त्यांचं एकच म्हणणं आहे की बाबा आम्हाला झालेल्या नुकसानीचा मावेजा मिळावा। आणि ती जमीन अशी खरडून गेल्यास स्वतः मी प्रत्यक्ष पाहणी करून आलो आहे। निदान 10 वर्ष तरी ते जमीन वाटावर येणार नाही, एवढं प्रचंड नुकसान झालेलं आहे। या शेतकऱ्याचं म्हणणं आहे तुम्ही प्रत्यक्ष या। आले अधिकारी, त्यांनी थातुरमातूर पंचनामा केला। विशेष बाब म्हणजे ज्या शेतकऱ्याचं वाहून गेली आहे शेती, त्या शेतकऱ्याच्या नावावर राहिले आहेत। ज्या शेतकऱ्याचं अजिबात गेलं नाहीत अशा काही शेतकऱ्याच्या नावामध्ये आल्यामुळं शेतकरी हा पूर्ण या प्रशासनावर आणि ज्या लोकांनी अशा पद्धतीने केलं आहे, आम्हाला न्याय कोण देणार ही त्यांची एक भूमिका आहे। ही भूमिका असताना आपल्यासोबत हे शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। काय मत आहे काय नाही, चला। हे खालतं आपलं काय म्हणणं आहे, आपण कशासाठी बसलात? एवढे जे शेतकरी आलेत कशासाठी आलात? या इकडे आले। आम्ही 28/9/2025 29/9/2025 रोजी अतिवृष्टी व ढगफुटीमुळे नदीकाठच्या जमिनी पूर्ण खरडून जाऊन, विहिरी खरडून जाऊन, पूर्ण बुजून जाऊन शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे सर। आणि हे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याचे पंचनामे न करता पैसे घेऊन माळ रान जमिनीवरील मोबदला मिळवून दिला। करशी साहेब, वडजे साहेब, तलाठी शिंदे साहेब, पोलीस पाटील चंद्रकांत गोनारे व भाईगाव साहेब ग्रामसेवक या चौघांनी संगनमताने करून जे ओरिजिनल शेतकरी आहेत खरडून गेलेले, ह्याला वंचित ठेवून पैसे घेऊन बोगस पंचनामे करून माळरानावरील जमिनीवर अनुदान मिळवून दिलं साहेब। आणि शेतकऱ्याला अंधारात ठेवलं। 3 महिने तर म्हणले त्याने, आमची यादी झाली नाही फायनल म्हणले फक्त। पुन्हा आम्ही तहसीलला निवेदन दिलं। एवढ्यापैकी किती शेतकऱ्याला मिळालेलं आहे? एकही शेतकऱ्याला मिळालं नाही सर। तुमचं शेती वाहून गेली का? बोला। गेली ना। काय नाव तुमचं? बालाजी धोंडीबा मोरे। मग तुम्हाला मोबदला मिळाला काय? मोबाईलला फक्त 5,000 रुपये मिळाला, ते तर शेतकरी म्हणतात काहीच मिळालं नाही कोणाला। पण खरोखर नुकसान त्या 5,000च्या 5 पट झाले। ते मावेजा कोण द्यायचा? अच्छा, शासनाला भरपाई करून देण्यात यावं। काय नाव तुमचं? संभाजी शंकरराव मोरे। काय तुमचं काय झालंय? शेती वाहून गेली। हा? शेती वाहून गेली। किती गेली? 1 एकर। काही शासनानं मोबदला दिलाय का? काहीच नाही दिला। काहीच नाही. काहीच नाही। आता काय म्हणणं आहे तुमचं? आमचं काय आता दुरुस्त करायला 25,000 रुपये गेले आता त्यावर।